नमस्ते, कसे आहात? तर इकडे मी आलू उकडून ठेवलेले आणि त्याची भाजी करून ठेवलेली आणि एका बोलमध्ये बेसन घेतलेलं आणि सोबत त्याच्यासोबत थोडंसं तांदळाचं पीठ घातलेलं. आपल्या कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आणि तिला मंद आचेवर गरम करायला ठेवलेलं. तेव्हापर्यंत पंकज आणि परीनसुद्धा आले आणि मस्त आपली लादीपाव आणलेली. ही सांची असते जी पकड असते ती अगदी नेमकी माझ्या बोटावर पडली, जेणेकरून माझं बोट सुजून गेलेलं. बटाट्याचे छोटे छोटे टिक्की करून घेतलेले, याच्यामध्ये हिरवं वाटण घातलेलं होतं आणि चव अगदी अप्रतिम. आणि थोडी हिरवी मिरची जास्त घातली होती. माझी हिरवी मिरची सुद्धा खूप तिखट होती. तर तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे. बेसनाच्या गोळामध्ये आपण थोडंसं सोडा घातलेला आहे, जेणेकरून व्यवस्थित फुगायला हवं. तर बस आपले एक एक वडा करून आपण तेलामध्ये डीप फ्राय केलेला आणि त्याच्यापुढे दुसरी बॅच करून घेतलेली. थोडासा चुरासुद्धा काढून घेतलेला होता, तो आपला मिक्सी पॉटमध्ये टाकलेला आणि इकडे हिरवी मिरची तळून घेतली. तर ही होती शेंगदाणे, लसण आणि तिळाची चटणी, ज्याच्यामध्ये आपण चुरा टाकलेला होता. तर बस आपला इकडे सगळं सेटअप रेडी झालेला आहे. गरमागरम वडे रेडी झालेले आहे. बाबांनी लादीपाव आणलेली होती. ही आहे आपली चटणी, जे की शेंगदाणे आणि चुऱ्यापासून बनवलेली आहे आणि छान कुरकुरीत असा चुरा होता. गरमागरम वडा पाव आहे. तर पावाला आपली चटणी लावलेली आणि त्याच्यापुढे मस्त ठासून भरलेला त्याच्यामध्ये आपला वडा आणि खाल्लेला, ते पण मिरचीसोबत. मिरची आमची जाम तिखट होती. तर बस इकडे मी परीला व्हिडिओ काढायला घेतलेला आहे आणि मस्त मजा आली. संडे ब्रंच झालेला आमचा, कारण की हा आम्ही खाल्लेला होता 11:15 वाजता.